सगळ्यांना. आयुष्य बाप्पांची फर्स्ट शिफ्ट होती त्यामुळे त्यांना सकाळी जावं लागलं. मी सकाळी उठले होते आणि त्यांचं आवरण वगैरे दिला आणि 5 वाजता उठून मी काय करणार ना, मग मी पुन्हा थोडंसं झोपून गेले आणि उठल्यानंतर पटपट मग नाश्ता वगैरे सगळं उरकून घेतलं. आणि आयुष्य बाप्पा येणारे दुपारी, तर मग ते आल्यावरती त्यांना जेवायला वाढू. तर काल किराणा भरायला गेलो होतो आणि सगळा किराणा आणलाय. आता वेळ आली किराणा सगळ्या डब्यांमध्ये ठेवायची. आयुष्य बाप्पा दुपारी आले आणि बघा माझं काम कसं मला आधीवर ठेवायला लागलं. मला म्हणते आवर आपल्याला बाहेर जायचे कुठेतरी जाऊ. तर मला लय कंटाळा आलाय. तो निघालो बाहेर. आता कुठं येणार काय माहीत नाही. फायनली जिथं जायचंय तिथं आपल्याला ठिकाण नाही मिळालं, पार्किंग मिळालंय फक्त. ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाण समोर दिसतंय बघा, थोडंसं लांब आहे. आता युटर्न मारून जाऊ. युटर्न मारून तिकडे गाडी जाऊ. बघू आतमध्ये नक्की आहे काय. फायनली आपण पोहोचलोय आपल्याला जिथं जायचंय तिथं. थोडंसं लांब आहे, अजून थोडंसं चालत जावं लागेल. फायनली आम्ही पोहोचलोय आता बघा फिश टनल एक्झिबिशन. म्हणजे फायनली आज दुबईमध्ये आल्यासारखं वाटणार आहे. कारण फिश टनल जो आहे ना, म्हणजे जे मासे दिसतात ते दुबईमध्ये, पण आपल्या पुण्यामध्ये दुबई अवतरलेलं आहे. त्यामुळे चला बघू काय काय आहे. तिकीट वगैरे काढू आणि मग नंबरला लावू. लाईन तिकीट काढायसाठी लाईन आहे. आतमध्ये जायची लाईन वेगळी. किती लाईन लागते, कधी संपायची लाईन. आज बघूनच जायचं मला. फायनली आतमध्ये पोहोचलो. कसली गर्दी झाली आतमध्ये.
छोटे मासे. प्रचंड गर्दी आहे की नाही आयुष? आयुषला मजा आली मोकळ सुटसुटीत वर पप्पाच्या खांद्यावरती. हा झालं आता सगळं संपलं. मेन फिश टनल होता तो पाहायला. आतमध्ये इतकं महाग होतं ना, पाय बसवले पण दुखायला लागले. इतके पाय जाम झाले. जरा बरं मोबाईल. आयुष्य बाबा बघा मांडे घालून बसले. आयुष दमला तू? दमला? जबर आधी ग्राउंड वरून अजून मारू शकतो. गर्दीत उभं राहायचं पहिलं 1.5 तास. तुला पण यावं लागेल. मी नाही येणार. तुम्ही मारू शकता. मी असेल तर मारणार. हा लय छान आहे. चला आता मस्तपैकी फिरून झाले. मस्त मज्जा आली. आजचा दिवस खूप छान गेला. थोडासा त्रास झाला पण मस्त बघायला भेटलं. आता व्हिडिओ थांबू आपण इथं जाऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला यायचं असेल तुम्ही पण येऊन भेट देऊ शकता. खरंच बघण्यासारखं ठिकाण आहे. चला आजचा